नमस्कार मित्रांनो, 8 तारखेला म्हणजेच 8 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील 2026मधलं सगळ्यात मोठं मैदान आहे, थारचं मैदान आहे। 2 नंबरच्या गाडी 2 नंबरला सुद्धा 4 व्हीलर आहे। परंतु या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील छत्रपती संभाजीनगरची आन बान आणि शान लखन आपल्याला पळताना दिसणार आहे। परंतु तो कोणाच्या नावाने पळणार आहे सांगतो जरा माहिती, एक तुम्ही धक्का बसेल तुम्हाला। आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान होत आहे। भव्य दिव्य मैदान, जय ताडोबा कळंब बोराची वाडी, मुंबईमधील सर्वात मोठे मैदान, आमदार केसरी 2026। श्री भद्रा मारुती प्रसन्न, माननीय सभापती पंचायत समिती सभापती श्री सर्जेराव पाटील चव्हाण, मनोहर पाटील चव्हाण, स्वरा विकास गायकवाड, राजमाता ग्रुप, करोडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा महाभारत केसरी व पंचम हिंद केसरी लखन आमदार केसरीच्या मैदानामध्ये सज्ज झालेला आहे। आणि त्या मैदानामध्ये तो कोणाच्या नावाने पळणार आहे? तो पळणार आहे श्री बाल दिगंबर प्रसन्न कुमार स्वामी साई सचिन शेठ घरत, कुमारी ध्रुवी विशुदादा बोराडे कडाव वरचे ओले यांच्या नावाने पळणार आहे आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका महान भारत केसरी, श्रीनाथ केसरी, पंचम हिंद केसरी लखन 0234 आणि 1197, म्हणजे सगळ्यांना माहीत आहे 12 का 440 का 1 लखन। असं का मला काय समजलेलं नाही आहे। सचिन शेठ घरत यांच्या नावाने छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आपल्याला पळताना दिसणार आहे। काय एवढं मोठं नाव या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सचिन शेठ घरत यांचं तुम्ही बघितलं, बकासूरच्या पुढे सुद्धा नाव लागतो सचिन शेठ घरत यांचं। परंतु आता लखनचं सुद्धा नाव ते फक्त त्या मैदानासाठीच लागणार आहे बरं का प्रेक्षकांनो। त्यांचं नाव बकासूरच्या पुढे कायम असणार। सगळ्या महाराष्ट्राचे लाडके आहेत सचिन शेठ घरत। परंतु आता सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की सचिन शेठ घरत यांचं नाव का लागले? कारण की तिथं प्रमुख उपस्थिती म्हणजे प्रमुख त्यांच्या म्हणजे सचिन शेठ घरत यांच्या त्या ठिकाणी मुंबई भागामध्ये हे मैदान होते। त्या मैदानामध्ये लखनचं स्वागत आणि त्यांच्या भूमीमध्ये लखन हा 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी मला वाटते प्रथमच पळतोय। एक बिंदूड खेळली, परंतु कोटाराच्या सोन्याने त्याचा पराभव केलेला होता। परंतु लखन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील आता चालू सीझनचा 1 नंबरचा बैल आहे। कुणीही त्याच्यासोबत पैरा असो, त्याला 1 नाही तर 2 नंबर तो करतोच घेऊन, मग कितीही टॉपचे असू द्या, किती गाडी कुठेही, परंतु हा लखन त्या ठिकाणी चांगलीच कामगिरी करतो। आणि हा लखन आता सचिन शेठ घरत जे बकासूरच्या आत्ता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये त्याच्या मालकाचं नाव 7 समुद्रात पोहोचवणारा असा हा बकासूर सचिन शेठ घरत यांच्या नावाने सुद्धा पळतो मैदानामध्ये। परंतु आता लखनच्या नाव जे आहे ते लखनचं नावसुद्धा त्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे। एक लोकांना प्रश्न नक्की का बकासूरचं नावसुद्धा लागणार लखनचं, असं का करार तर काय झालं नसेल ना? नाही मित्रांनो, एका दिवसासाठी फक्त सचिन शेठ घरत यांचं जे आहे ते नाव त्या मैदानामध्ये लागणार आहे। काळजी करू नका, सचिन शेठ घरत यांचं नाव बकासूरच्या पुढे कायम असेल, ते राहणार। खूप प्रेम करतात आपल्या बकासूरवरती ते, त्यांचं नाव बकासूरने संबंध महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये गाजवलेला आहे। आणि सचिन शेठ घरत यांचं खरंच खूप प्रेम आहे त्या बकासूरवरती, कायम राहीलसुद्धा। आणि खरंच त्यांचा मी खूप चाहता आहे, ते सुद्धा खूप चांगले आहेत व्यक्तिमत्व। मी त्यांच्याशी खूप वेळा बोललेलो आहे, खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये। मला त्यांनी कधीही सांगितले, तुला कसलीही अडचण येऊ दे, तू कधीही मला फोन कर आणि मी मुंबईमध्ये आला तर अवश्य माझी गाठ घे। त्यांनी सांगितले माझ्या फार्म हाऊसवरती ये। म्हणजे बघा किती मोठी व्यक्ती आपल्या गोरगरीब फॅमिलीमधून आहे आणि मला इन्व्हाइट करते। जे 8 तारखेचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये खरंच खूप खूप धन्यवाद सचिन शेठ घरत। आणि जमलं तर येईन आणि लखन तुमचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये त्या मैदानामध्ये करेल
आणि आपला लाडका बकासूरसुद्धा करेल, मथुरसुद्धा करेल. सगळी नंदी येणार आहेत, प्रत्येकजण गुलालाच्या अपेक्षेनं. आणि बघूया काय होते काय नाही. धन्यवाद.